नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपला चॅनल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. तर मंडळी, आजचा एपिसोड इतका धमाकेदार दाखवला आहे ना त्यांनी. स्वानंदीचा आज चक्क दुर्गेचं रूप बघायला मिळणार आहे मंडळी आपल्याला. स्वानंदी अंशुमनच्या अशी सनकन कानाखाली देते ना. आणि मंडळी, आपल्याला असं वाटलं होतं की लेडीजच्या बाजूने कोण बोलत नाही, पण स्वानंदीने महिलांची बाजू इतक्या सुंदर पद्धतीने मांडली आहे ना मंडळी. एपिसोड बघाल ना तर तुम्हाला समजेल. स्वानंदी जेव्हा अंशुमनच्या कानाखाली देते ना, तेव्हा मल्लिकाचा चेहरा बघण्यासारखा असतो हा मंडळी. आणि हे सगळं कसं घडलं ना ते कळेलच तुम्हाला पुढे एपिसोडमध्ये. मंडळी, हॉस्पिटलच्या बाहेर निघून ना स्वानंदी चिंगीला खूप समजावत असते. अगं, काय केलंस हे तुला पहिल्या दिवसापासून मी सांगत होती की तो अंशुमन चांगला मुलगा नाही आहे, लांब राहा त्याच्यापासून, तरी तू माझं ऐकलं नाहीस. माझ्या घरी पण एक लहान बहीण आहे, तिला समजून मी तुझ्याशी वागत होती, पण तू हे काय केलंस. मला वाटलं होतं हुशार आहेस म्हणून पुस्तकं पण आणून दिली ना तुला. मग हे सगळं करताना बुद्धी कुठे गेली होती तुझी? काहीच कळालं नाही का तुला? तो अंशुमन चांगला मुलगा नाही आहे आणि तू पहिली मुलगी नाही आहेस त्याने तुझ्यासोबत असं वागला आहे. आधी पण त्याने बऱ्याच मुलींना फसवलं आहे. आता स्वानंदी हे बोलल्यानंतर ना मला असं वाटलं होतं की चिंगीला जरा धक्का बसेल किंवा चिंगी काहीतरी रिॲक्ट करेल, पण मंडळी, चिंगीच्या डोळ्यावर असं प्रेमाची पट्टी बांधली आहे ना अंशुमनच्या की चिंगीला काहीच कळत नाही. उलट चिंगीच स्वानंदीला म्हणते की वहिनी, असं काही नाही आहे, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे. मंडळी, स्वानंदी इतका जीव तोडून तिला समजावत असते की तू मला सुष्मितासारखी आहेस. मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतं ना तर मी तुला नीट समजावलं असतं. तू लहान आहेस अजून, तुला या गोष्टी कळत नाही आणि आता हे काय करून ठेवलं आहेस तू. मंडळी, चिंगीचा इकडे विचार करून जीव चालला आहे. तिने आत्महत्या करायचा पण प्रयत्न केलेला असतो, पण हा अंशुमन मस्त मजेत लग्न करत असतो. अंशुमन अनुष्काला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतो की मी किती चांगला मुलगा आहे आणि तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे. पण याचे कारनामे ना लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे आणि अनुष्काला पण मोठा धक्का बसणार आहे. यांनी ना लग्नात नुसता टाइमपास केला आहे आणि असे काही सीन दाखवले आहेत ना ते लॉजिकच्या बाहेरच आहे. आता नक्की काय केले आहे ना यांनी ते मी तुम्हाला सांगतेच. पण मंडळी, इकडे चिंगीचं भलतंच चालू असतं. स्वानंदी चिंगीला विचारते, हे कधीपासून चालू आहे. आता मंडळी, स्वानंदी बरोबर पकडते हा चिंगीला. आता चिंगी म्हणते 2 महिन्यापासनं. आता स्वानंदी म्हणते, म्हणून तूने मेहंदीने अंशुमनचं नाव काढलं होतं ना तुझ्या हातावर. चिंगी म्हणते, अहो त्यांचं दुसरीकडे लग्न होत होतं, मला सहनच नाही होत होतं म्हणून मी असं केलं. आता स्वानंदी म्हणते, त्यावेळेस मी तुला इतकं जीव तोडून सगळं विचारत होती तरीही तू मला काही सांगितलं नाही. त्यावेळेस काही सांगितलं असतं तर आपल्याला काहीतरी करता आलं असतं ना. आता चिंगी म्हणते, वहिनी, माझं ना त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचं पण माझ्यावर प्रेम आहे आणि ते मला म्हणाले पण होते की ते लग्न मोडतील आणि सगळ्यांना सगळं खरं खरं सांगतील. आता बघा मंडळी, अंशुमन लग्नाच्या मंडपापर्यंत चढला तरी चिंगीला असंच वाटतं आहे की अंशुमन लग्न मोडेल आणि हिच्यासोबत येऊन राहील. आता ना स्वानंदी इतकं सुंदर तिला समजावते ना मंडळी. स्वानंदी म्हणते, बस इथे. आणि स्वानंदी म्हणते, जर का त्याचं तुझ्यावर प्रेम असतं ना तर तू आता इथे अशी नसतीस आणि तो मस्त तिकडे लग्न करतो आहे. आता अर्धे विधी पण झाले असतील. चिंगीला काहीच कळत नाही काय करावं. आता मंडळी, इकडे ना लग्नाचं दाखवलं आहे. मंडलाक्षका सुरू होतात, पण यांनी ना इकडे खूप असं विचित्र दाखवलं आहे. आता विचार करा, मंगलाष्टका चालू असताना तिथे आरतीचं ताट घेऊन कोण उभं राहतं का? आणि अंतरपाठाला आग लागताना दाखवलं आहे. आता काही पण दाखवलं आहेत कारण ना टाईम खेचण्यासाठी. चिंगी आणि स्वानंदी तिथे जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत काहीतरी दाखवायला हवं ना, म्हणून यांनी नुसतं टाइमपास करायला घेतलेलं असतं. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी फास्टमध्ये सांगते. कालचा एपिसोड पण यांनी असाच केला, खूप लांबवला आणि उगाचच कारण नसताना सीन्स वाढवले होते. इथे पण त्यांनी तसंच करायला घेतलं आहे आज. पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आता इथे फास्टमध्ये सांगते. मंडळी, इकडे ना मंडलाष्टका चालू असतात. इतक्यात आरतीचं ताट ना अंतरपाटाला लागतं आणि त्याला आग लागते. मंडळी, असं कुठे झालेलं आहे का? पण असो, हे मालिकावाले ना काहीही दाखवू शकतात. पुढे तर अजून विचित्र दाखवलेलं आहे. आग लागल्याबरोबर ना सगळे घाबरतात. समर तिकडे येतो आणि आग विझवतो. आता समर अनुष्काला आणि अंशुमनला विचारतो की तुम्ही दोघं ठीक आहात ना? आता अंशुमन आणि अनुष्का म्हणतात, हो, आम्ही ठीक आहोत. आता गुरुजी म्हणतात, ठीक आहे, आपण आता पुढे विधी चालू करू. पण अनुष्काच्या मम्मीला काय हे पटलेलं नसतं. अनुष्काची मम्मी म्हणते, हे तर अपशकुन झाला. आता मंडळी, मल्लिका लगेच म्हणते, अपशकुन वगैरे असं काही नसतं.
आपण असं मांडलं तर अपशकुन, नाहीतर काही नाही होत. बघा ना मंडळी, एरवी ही नुसती अपशकुन अपशकुन करत असते ना, आता बघ कशी बोलते आहे, तिच्या मुलाचं लग्न आहे तर. पण ना आजी बरोबर पॉईंट पकडतात हा मंडळी. आता आजी तर माहिती आहे, पॉईंट टू पॉईंट बोलणारे आहेत. आजी लगेच म्हणते, एरवी तर तू नुसतं अपशकुन अपशकुन करत असते ना, आता बघ. आता समर म्हणतो, जाऊ दे आजी, त्या काकू आता आनंदात आहे ना, तर राहू दे तिला आनंदात. बरोबर बोलल्या ना आजी. अर्पिताची पण बरोबर उतरवतात ते. आणि मल्लिकाला पण सोडलं नाही बरं का आजीने. मंडळी, स्वानंदी इतकं समजवत असते ना, तरी या चिंकीच्या डोळ्यावर इतकं अंशुमनच्या प्रेमाची पट्टी बांधली गेलेली आहे ना, की तिला काहीच कळत नाही आहे. आता स्वानंदी म्हणते की तू मस्त लग्न करतो आहे हे तर तुला कळतं आहे ना, आणि तुझी अवस्था इथे अशी झाली आहे. आता चिंकी म्हणते, वहिनी असं काहीच नाही आहे, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्यांनी जर का त्या मुलीला नकार दिला असता ना, तर त्यांना घरातून बाहेर काढलं असतं. पण ते पण आतून खूप रडत असतील. मंडळी बघा या चिंगीला काय वाटतं आहे. पण अजून लहान आहे ना ती, तिला काही कळतच नाही काय खरं काय खोटं ना. त्या अंशुमनने अशी काही पट्टी पडवली आहे ना तिला, तर तिला त्याच्याशिवाय काही दुसरं दिसत पण नाही आहे. आता स्वानंदीने इतकं तिला समजावलेलं असतं, तरीही तिला त्या अंशुमनच बरोबर वाटत असतो, की अंशुमन तिला फसवूच शकत नाही. आता चिंगी म्हणते, पण वहिनी माझी काय चुकी आहे यामध्ये? पण ते मला म्हणाले आहेत की या मुलीशी लग्न झालं ना, तर मी त्याला सोडून तुझ्याकडे येईल. आता स्वानंदी म्हणते, तुला असं वाटतं की त्या मुलीला सोडून तो तुझ्याकडे येईल? अगं तुझी फसवणूक झाली आहे. पण चिंगी म्हणते, त्यांना यावंच लागेल माझ्याकडे, कारण त्यांचं बाळ आहे माझ्या पोटामध्ये. आता हे मात्र चिंगी बरोबर बोलली हा मंडळी. काहीही झालं ना, तर स्वानंदी चिंगीचं लग्न लावूनच देणार आहे अंशुमनशी. आता चिंगी म्हणते, मला नाही वाटत, पण या जन्मात ना माझं आणि अंशुमनचं लग्न होईल. आणि खूप रडायला लागते. आता स्वानंदी तिला जवळ घेते आणि म्हणते, आता बाद झालं, रडायचं नाही, डोळे पुस आणि चल माझ्यासोबत. चिंगीला काय कळतच नाही अशी का म्हणते आहे. चिंगी म्हणते, पण आता कुठे जायचं आहे आपण? स्वानंदी म्हणते, आता तुझं झालं ना बोलून सगळं, आता फक्त माझं ऐकायचं आणि चल माझ्यासोबत. आता स्वानंदी तिचा हात पकडून ना तिला घेऊन जाते. स्वानंदी खरं तर लग्न मोडण्यासाठीच येत असते चिंकीला घेऊन. आणि जो काय तमाशा केला आहे ना स्वानंदीने, एक नंबर वाटते मंडळी बघायला. आणि अंशुमनच्या जेव्हा कानाखाली बसते ना, एवढं भारी वाटतं ना, असं वाटतं अजून 2 द्यायला हवे होते. जो काही त्याचा पाण उतारा केला आहे ना, तो तर एक नंबर आहे. इकडे ना मंडळी, लग्नामध्ये इतकी फालतूगिरी दाखवली आहे ना, मला अजिबात पटलं नाही. नुसतं टाईम वाढवायचं काम केलेलं आहे यांनी आज. आता अंतरपाटला जेव्हा आग लागते त्यावेळेस थोडासा टाइमपास होतो. आता पुन्हा नवीन कारण काढतात. आता लगेच अनुष्काच्या बाबांना कोणीतरी काही कानामध्ये सांगतं, त्यांच्या आईची तब्येत खूप खराब झालेली आहे आणि त्या खूप सिरियस आहे. आता लगेच अनुष्काचे पप्पा म्हणतात की थांबा, हे विधी नाही होऊ शकत. आता असं कुठे असतं का मंडळी? घरामध्ये कोण आजारी असेल किंवा सिरियस असेल किंवा अशी काही गोष्ट कानावर आली, तर आपण थोडं लग्न थांबवतो. लग्न तर पूर्ण करावंच लागतं ना. असं मध्येच लग्न चालू असताना आपण बोलणार का हे विधी नाही होऊ शकत म्हणून? इथपर्यंत तर ठीक आहे मंडळ, पण पुढे इतका बावळटपणा दाखवला आहे ना, मला जरा पण पटलेला नाही. हे असं कसं काय दाखवू शकतात? आता अनुष्का खूप रडायला लागते. सगळ्यांना असं वाटतं की त्यांची तब्येत खूप सिरियस आहे. आता समर कसं म्हणतो, मग एक काम करू, आपण 2-3 दिवसानंतर लग्न करू, आता थांबूयात इथेच. पण मल्लिकाला काय हे पटत नाही की इथेच लग्न थांबवायचं म्हणून. मल्लिका म्हणते, असं कसं करायचं? आता लग्न कसं काय थांबवायचं? करून टाकूयात लग्न. परत जर का त्यांची आजी मेली वगैरे, तर सुतक वगैरे लागेल त्यांना ना, अजून लांबवेल लग्न. मंडळी, कोणाचं काय तर कोणाचं काय. इकडे अनुष्काची आजी एवढी सिरियस आहे आणि हिला लग्नाचं पडलेलं आहे. आता मंडळी, अनुष्काचे बाबा म्हणतात की ना, अनुष्काच्या आजीचं तिच्यामध्ये खूप जीव आहे आणि ना त्यांना तिला व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे. आता बघा मंडळी, किती फालतूगिरी दाखवली आहे. चालू लग्नामध्ये एखाद्याशी व्हिडिओ कॉलमध्ये कोण बोलू शकतं का? आणि काही पण दाखवायला घेतलं आहे ना वेळ काढण्यासाठी, की जोपर्यंत स्वानंदी तिथे पोहोचत नाही तोपर्यंत यांनी लग्न लांबवत घेतलं आहे. बस एवढंच, दुसरं काही नाही. आता अनुष्का ना व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि अनुष्का आजीला बघून रडायला लागते. आता मल्लिका बघा कसं कॉमेडी करते. मल्लिकाला असं वाटतं की आजी मेली म्हणून. आता मल्लिका म्हणते, काय झालं अनुष्का, आजी गेल्या का? आता सगळे तिच्याकडे बघायला लागतात हा मंडळी. आता मल्लिका विषय बदलते आणि म्हणते, अगं म्हणजे ठीक आहेत ना आजी?
आता अनुष्का म्हणते हो ठीक आहे आजी. आता सगळे म्हणतात की अनुष्काच्या आजीचा ना तिच्यामध्ये खूप जीव आहे आणि असं काही झालं ना तर ती कधीच विसरू शकत नाही. आता समर म्हणतो काय करायचं मग आपण यावर. आता समर म्हणतो हे आता लग्न करायचं की नाही ना याचा डिसिजन ना अनुष्काच घेईल का. अनुष्का विचारत असते अंशुमनला काय करायचं. अंशुमन म्हणतो आता तू जे काय डिसिजन घेशील ना ते मला मान्य असेल. आणि अंशुमनचं पुन्हा नाटक सुरू होतं. आपल्याला तर माहिती आहे ना मंडळी अंशुमन किती हुशार आहे मुलींना फसवण्यामध्ये. असं काहीतरी बोलतो की मुलगी त्याच्या जाळ्यात बरोबर अडकते. असं कित्येक मुलींसोबत त्याने केलेलं आहे आणि अनुष्का पण त्याच्या जाळ्यात बरोबर फसलेली आहे. हा मंडळी तुझ्यासारख्या माणसाचा मला सपोर्ट असेल ना तर मी लग्न नक्की करेल. आता मंडळी स्वानंदी चिंगीला घेऊनच येत असते लग्न मंडपात. तर इकडे ना त्यांची रिक्षा बंद पडते. आता चिंगी उतरून ना परत जीव द्यायला जात असते मंडळी. आता स्वानंदी परत अडवते आणि म्हणते काय करते आहेस तू. चिंगी खूप रडत म्हणते की आता मला या बाळासोबत कोणीच एक्सेप्ट करणार नाही आणि आमची काय अवस्था करतील ना मला कळतच नाही आहे. त्यापेक्षा मी जीव दिलेला बरं. आता हे सगळं करण्याआधी नाही का आठवलं हिला. आता हे सगळं बोलून काही उपयोग आहे का. बिचारी स्वानंदी सगळं व्यवस्थित करायला जाते आहे तर तिला सपोर्ट करायच्या ऐवजी हिचं भलतंच चाललेलं आहे मंडळी. आता स्वानंदी तिला कसं तरी समजावते आणि रिक्षात बसून ना बरोबर लग्न मंडपात पोचते. इकडे मंगलाष्टका पूर्ण होतात आणि दोघं एकमेकांना हार घालणारच असतात. तेवढंच स्वानंदीची दणक्यात एंट्री होते आणि स्वानंदी जोरात म्हणते थांबवा हे लग्न नाही होऊ शकत. हा शब्द ऐकल्यावर सगळे स्वानंदीकडे बघतात मंडळी आणि सगळ्यांच्या तोंडावर टेन्शन असतं. नक्की काय झालं आहे ना कोणाला काहीच कळत नाही. स्वानंदी असं का बोलते कोणाला काहीच कळत नाही. पण मंडळी एक गोष्ट बोलू का समरला ना स्वानंदी एवढं सगळं करते ना पण तिच्यावर विश्वास असतो. कारण समरला एवढं तर माहीत असतं की स्वानंदी असंच कोणाला काहीही बोलणार नाही आणि समरचा तेवढा विश्वास स्वानंदीवर आहे बरं का मंडळी. स्वानंदीचं असं बोलणं ऐकून ना अर्पिता लगेच मल्लिकाकडे येते मंडळी आणि मल्लिकाला म्हणते मम्मा ही असं का बोलते आहे. पण बघा मंडळी या अर्पिता आणि मल्लिकालाही माहिती आहे स्वानंदी असंच लग्न नाही थांबवणार. हिच्याकडे ना मोठं काहीतरी कारण असेल त्याशिवाय स्वानंदी असं बोलणार नाही. आता मल्लिका म्हणते ही ना एवढा मोठा स्टँड असाच नाही घेणार. हिच्याकडे नक्की काहीतरी ठोस कारण असेल. इकडे ना अधीराला अचानक चक्कर यायला लागते. रोहन ना तिला घेऊन बाहेर जातो. आता बाहेर गेल्यावर ना अधीरा म्हणते की अरे मला चक्कर आणि मळमळल्यासारखं होत आहे. मंडळी मला काय वाटतं ना अधीराही प्रेग्नेंट असू शकते कारण तिला पण असेच सिम्पटम्स वाटत आहेत. आता हे नक्की त्याच्यामुळेच होतं आहे की दुसरं काही कारण आहे ना ते कळेलच पुढे आपल्याला. मंडळी आता ना स्वानंदीचं हे रौद्र रूप बघून ना मलाच भारी वाटतं आहे आणि तुम्हालाही एकदम भारी वाटणार आहे. स्वानंदीने जे काही बोललं आहे ना खरंच प्रत्येक बाईने ना असंच असायला हवं. आपल्यासाठी किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरीब दुबळ्या लेडीजसाठी ना असं स्टँड घेतलंच पाहिजे आणि स्वतःसाठी तर नक्कीच स्टँड घेतलं पाहिजे. जेणेकरून ना अंशुमनसारख्या राक्षसाला ना आपण दबवू शकतो आणि त्याचा खरा रूप ना जगासमोर आणू शकतो. आता स्वानंदी ना डायरेक्ट पुन्हा लग्न मंडपात जाते आणि समरला म्हणते सॉरी राजवाडे पण हे लग्न नाही होऊ शकत. आता मल्लिका ना खूप तिला थांबवायचा प्रयत्न करते. मंडळी मल्लिका म्हणते मी तुझ्या पाया पडते पण हे लग्न होऊ दे. आपण जे काय आहे ना एकदा लग्न झाल्यानंतर शांतपणे बसून बोलू. आता स्वानंदी तिला डायरेक्ट म्हणते की आपण बोलूच सगळं शांतपणे पण खरं तर ना तुम्ही हे लग्न थांबवा. आता मल्लिका रागात बोलते की हे लग्न थांबणार नाही. मग स्वानंदी म्हणते ठीक आहे पण आता मीच अंशुमनशी जे काय आहे ते बोलते. आता डायरेक्ट स्वानंदी लग्न मंडपात जाते आणि स्वानंदी अंशुमनच्या सनकन कानाखाली लावते. हे बघताना ना एकदम भारी वाटतं मंडळी. आता स्वानंदी ना मंडळी सगळंच सांगते अनुष्काच्या समोर. अनुष्काला पण म्हणते याचं ना कॅरेक्टर मुली फसवण्याचं आहे. हा चांगला मुलगा नाही आहे. याने किती मुलींना फसवलं आहे. हे ऐकून ना अनुष्का आणि अनुष्काचे मम्मी पप्पा पण शॉक होतात. हे काय ऐकतोय आहे आम्ही. स्वानंदी म्हणते पण की हा एक नाही 2 मुलींचं आयुष्य बर्बाद करतो आहे. अरे तुला मी स्वतःच्या हाताने चापकाने मारलं होतं तरी तुला अजून अक्कल नाही आली आणि तू सुधारला नाही. मला तर वाटतं ना तू सुधारण्याच्या लायकीचाच नाही आणि कधीच सुधारणार नाही. गेंड्याच्या कातडीचा आहेस तू. मंडळी मी ना हे सगळं तुम्हाला सांगू शकत नाही आता पण ना स्वानंदी बरंच काही बोललेली आहे त्याला आणि समरही काही बोलत नाही मंडळी. कारण समरला पण माहिती आहे स्वानंदी अशी मुलगी आहे की विनाकारण ती काहीच बोलणार नाही. आता स्वानंदी डायरेक्ट अंशुमनला म्हणते की या चिंगीला ओळखतो ना तू.
ही चिंगी कोण आहे हे माहिती आहे का तुला? आता स्वानंदी इनडायरेक्टपणे बोलत असते मंडळी, पण अंशुमनला बरोबर कळलं आहे की चिंगीने सगळ्या गोष्टी स्वानंदीला सांगितल्या आहेत. पण मंडळींना अंशुमनला अजून हे माहिती नसतं की चिंगी प्रेग्नेंट आहे. आता ना मंडळी अंशुमन चिंगीचं तोंड दाबण्यासाठी ना अर्पिताला म्हणतो, ताई या चिंगीला आतमध्ये घेऊन जा, आणि अर्पिता ना चिंगीला आतमध्ये घेऊन जाते. आता स्वानंदी जे काय जबरदस्त बोलते ना मंडळी, तुम्ही बघाच. स्वानंदी डायरेक्ट म्हणते अजिबात तिला हात लावायचा नाही, आणि तिचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केला ना तर माझ्याशिवाय वाईट कोण नसणार आहे. आता हे बघून ना सगळे शॉक बसतात, कारण ना स्वानंदीचा असा रूप कोणीच आणि कधीच बघितलेला नसतो. खरं तर ना स्वानंदीचा असा रूप बघून ना मला पण भारी वाटतं हा मंडळी, आणि कदाचित ना तुम्हाला पण मस्त वाटणार आहे. आता मंडळी इथेच एपिसोड संपतो. नेक्स्ट एपिसोडमध्ये ना समर पण अंशुमनला चांगलाच वाजवणार आहे. समर अंशुमनला डायरेक्ट म्हणतो की ना तू जे काय आहे ना ते मान्य कर, आणि जर का DNA टेस्टमध्ये खरंच कळालं ना की या मुलाचा बाप तू आहेस तर मी तुला घराबाहेर काढेल. मंडळी मी तुम्हाला म्हणाली होती ना की असं काही होऊ शकतं, कारण समरना DNA टेस्टवर येणारच आहे. पण माझं एवढंच मत आहे की यांनी ना DNA टेस्ट बदलायला नकोत, नाहीतर ना हे काहीही करू शकतात. आता पुढे समजेलच की यांचं लग्न होतं की नाही होतं, DNA टेस्ट करायला लागते की नाही लागते हे पुढच्या एपिसोडमध्ये कळणारच आहे. पण तुम्हाला माझ्या आवाजातले हे रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील ना तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.